आज आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये सगळे आमच्या जे वाटत विभागातली सगळी मुंबईमध्ये राहणारी ग्रामस्थ मंडळी ते आम्ही या ठिकाणी एकत्र जमलोय। गेल्या 6 महिन्यापासून प्रस्तावित वाटत MIDC नको म्हणून आमचा निकराचा लढा त्या ठिकाणी चालू आहे। अनेक मुद्दे आम्ही शासनासमोर प्रशासनासमोर लेखी स्वरूपामध्ये निवेदनाच्या माध्यमातून आजपर्यंत ठेवलेले आहे, पण प्रशासनातले कोणतेही अधिकारी किंवा शासनातले कोणतेही प्रतिनिधी आमच्या ह्या लढ्याकडे ढुंकुणी बघत नाहीयेत किंवा कोणत्याही पद्धतीने चर्चा करायला तयार नाहीत। अशा वेळेला लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि संभ्रमाचं वातावरण आहे आणि याच पद्धतीने आज मुंबईमध्ये आणि मुंबईतली सगळी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी एकवटली आहे। जशा पद्धतीने आम्ही विरोध रत्नागिरी तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी वाटत MIDC होते त्या ठिकाणी आम्ही जो विरोध दर्शवला, मग त्या ठिकाणी आम्ही रॅली काढली, त्यानंतर सभा झाली ऍडव्होकेट असीम सरोदेंची। त्याच पद्धतीने येत्या 8 दिवसामध्ये मुंबईमध्ये दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही MIDC नको म्हणून निदर्शनं केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ओपन रोडवरती या ठिकाणी जाहीर सभा घेतली जाईल। याच दरम्यान आम्ही सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची देखील भेट घेणार आहोत, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची देखील भेट घेणार आहोत आणि सन्माननीय रोहितजी पवार साहेब यांची देखील भेट घेणार आहोत। त्याच पद्धतीने आम्हाला या ठिकाणी अनेक जे निसर्गप्रेमी आहेत ते देखील या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी एकत्रित येणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये हा लढा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होणार आहे आणि इथल्या मुंबईतल्या सगळ्या ग्रामस्थांनी एकमतानं सांगितलंय की जीव गेला तरी चालेल, पण आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी, गाव वाचवण्यासाठी जे करायला लागेल, वेळप्रसंगी रस्त्यावरती झोपायला लागलं तरी चालेल, पण आम्ही आमची गावं वाचवणार आणि त्यासाठी सगळेजण एकसंघपणे लढणार। या माध्यमातून प्रशासनाला मला निर्वाणीचा विचार आहे की अजूनही त्यांनी जागृत व्हावं। त्यांना जर का आमचा विकास करायचा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आंबा बागायती आहे, काजू बागायती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे, त्या माध्यमातून डेव्हलपमेंटचा प्लॅन ठेवावा। केवळ सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं निर्माण करून विकास होईल किंवा आम्हाला पैसे देऊन विकास होईल अशी जर का स्वप्न शासन आणि प्रशासनातले अधिकारी बघत असतील तर निश्चितपणानं ती हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण एकजुटीनं प्रयत्न करणार आहोत। येत्या काळामध्ये 8 दिवसामध्ये ह्या सगळ्या लोकांचं उग्ररूप या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मात्र मुंबईमधले ग्रामस्थ आणि गावातील ग्रामस्थ असे मिळून आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर धरणे आंदोलन करू जोपर्यंत ही MIDCची अधिसूचना रद्द होत नाही। धन्यवाद। एकच जिद्द MIDC रद्द।